साखर झोपेत असताना अचानक विचित्र अपघात झाला आणि एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं। एका विचित्र अपघाताने संपूर्ण परिसर हादरून गेला। लोकांच्या किंचाळ्या ऐकू येत होत्या। आपला जीव वाचवण्यासाठी लोक धडपड करत होते। 3 गाड्यांचा विचित्र अपघात झाला। बुलढाणा जिल्ह्यात विचित्र अपघात घडला असून यात 5 जणांचा जीव गमावा लागला आहे। 5 जणांना जीव गमावा लागला आहे तर 24 जण जखमी आहेत। बुलढाण्यातील शेगाव खामगाव महामार्गावर खासगी बस, एसटी बस आणि बोलेरो अशा 3 वाहनांचा अपघात झाला असून 3ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे। प्राथमिक माहितीनुसार बुधवारी सकाळी 5:45 वाजण्याच्या सुमारास भरधाव बोलेरो कार एसटी बसवर धडकली। त्यानंतर पाठीमागून येणारी खासगी बस, ट्रॅव्हल बस ही या अपघातग्रस्त वाहनांना धडकली। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पुढील कारवाई सुरू केली। जखमींवर खामगाव येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत। हा भीषण अपघात नेमका कसा आणि कुणाच्या चुकीमुळे झाला हे अद्याप कळू शकले नाही, पण या अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे। प्राथमिक माहितीनुसार अपघातातील भरधाव बोलेरो शेगावकडून कोल्हापूरकडे जात होती। याच वेळी एक एसटी महामंडळाची बस जी पुण्याकडून परत वाड्याकडे जात होती। याच वेळी एक खासगी प्रवासी वाहतूक बस या 2 अपघातग्रस्त वाहनांना धडकली। हा अपघात इतका भीषण होता की यात 5 जणांचा मृत्यू झाला आहे तर 24 जण जखमी आहेत। त्यातील 7 जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती पुढे आली आहे। हा अपघात इतका भीषण होता की यातील 3ही वाहनांचा चुराडा झाला आहे। अपघातामध्ये खासगी लक्झरी बस चालकाचा वाहक केबिनमध्येच अडकला होता। 1 तासाच्या प्रयत्नानंतर त्याला बाहेर काढण्यात यश आले आहे। शेगाव खामगाव महामार्गावरील जयपूर लांडे फाट्यासमोर सदर अपघात घडला। 2 बस आणि वाहनांची धडक झाल्यानंतर वाहनातील प्रवाशांच्या किंकाळ्या ऐकू येत होत्या, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी माध्यमांशी बोलताना सांगितली। स्थानिकांनी यंत्रणांना वेळीच माहिती दिल्यामुळे जखमींवर ताबडतोब उपचार करणे शक्य झाले।